बोलणाऱ्या माणसांना आपण जेव्हा बोलतो तेव्हा खूप बोलतो हे लक्षात येतच असं नाही, पण ऐकणाऱ्या माणसाने येतं, कारण त्यांच्या कानावर परिणाम होत असतो. मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा वारसा सांगणारा पवार आहे. विकासासाठी घरं बदलणारा पवार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आयुष्यभर सत्तेच्या विरोधात काढावं लागलं तरी चालेल, पण उद्या महाराष्ट्र धर्म सांभाळण्यासाठी 2 गुजरात्यांना खांद्यावर घेण्याची माझी मानसिक तयारी नाही. काही नवहिंदुत्ववाद्यांना असं वाटलं की संभाजी ब्रिगेडच्या मध्ये संभाजी असं नाव असल्यामुळे त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. तर असे लोक जे आहेत ते सध्या 6व्या मजल्यावर राहणाऱ्या पाशवी बहुमताच्या मालकाचे पिट्टे असतात, हे आता आपल्याला सर्वदूर कळलेलं आहे. हे सगळं प्रवीणदादांच्याही बरोबरच्या काही लोकांना या निमित्तानं कळलं असेल की अप्पासाहेब पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ नाव का दिलं. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव देऊन मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारखं त्याचं छशीमवी करण्याची वेळ त्यांनी त्या विद्यापीठावर आणली नाही. आणि शिवाजी हा आपल्या आतड्याचा विषय आहे, प्रेमाचा विषय आहे, या प्रकारची जाणीव त्यांनी लोकांच्या मनामध्ये ठेवली. गेल्या 2 वर्षामध्ये दादांनी ती गुलाबी जॅकेट घालून त्यांचा महाराष्ट्र धर्मच गुलाबी झाला आहे. एखाद्या माणसाला शून्य विनोद बुद्धी जेव्हा असते तेव्हा तो विनोद करतो आणि म्हणतो हे विनोदी आहे बरं का. दादा हा त्या कॅटेगरीतला माणूस आहे. पण तुमचा बाप जर तुमचा चुलता जर देशातला मोठा पुढारी असेल आणि तुमच्या वयाची 60 येईपर्यंत त्याने तुम्हाला चमच्याने भरवून 70,000 कोटीपर्यंत नेलं असेल तर तुम्ही अख्ख्या जगाला अक्कल शिकवू शकता. दुसरे जे आपले गृहस्थ आहेत ते सध्या खूप नाराज दिसतात दाढीमधनं सुद्धा, ते तुम्हाला असं लक्षात येईल की ते सगळ्यांचे भाऊ आहे. बहिणींनी सावध राहावी अशा प्रकारची ही गोष्ट आहे. म्हणजे दादापासून शिंद्यांपासून देवाभाऊपर्यंतचे 3 भाऊ जर मिळाले तर बहिणींना आपल्या आई वडिलांच्या नंतर आपली काय अवस्था होईल याची ही पूर्ण काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आहे. आता हे जे दोघं आहेत हे दोघं काय आहेत मी तुम्हाला सांगतो. हे कमिशन एजंट आहे. यांचा महाराष्ट्र धर्म हा कमिशन एजंटचा महाराष्ट्र धर्म आहे. असं म्हणतात की हे दोघं, एक जण फार पहाटे उठतात आणि एक रात्रभर जागतात. तुम्ही मला सांगा, तुम्ही किती वाजता उठता आणि किती वाजता झोपता याच्यापेक्षा उठता तेव्हा आणि झोपता तेव्हा कोणाचं काम करता हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जर काम गुत्तेदारांचंच करणार असाल, तुम्ही जर काम भावकीचंच करणार असाल तर तुम्ही थोडा जास्त झोपलात तर ते महाराष्ट्राच्या हिताचं राहील. अण्णाभाऊ आणि अमर शेखांना ज्या प्रकारचा मृत्यू आलेला आहे, एखाद्या समाजाच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या माणसांना अपघातात मृत्यू येतो, गरिबीत झोपडपट्टीमध्ये मृत्यू येतो आणि मग एकदम 60 वर्षांनी आपल्याला लक्षात येतं अरे बापरे हेच ते संयुक्त महाराष्ट्राचे हे एका नालायक समाजाचं लक्षण आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांना चिरागनगरमध्ये घाटकोपरला मी जिथं राहतो त्या भागात ते जवळपास उपाशी तापाशी गृहस्थ मेले, तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं की नाही. चव्हाणांच्या सारखे सुसंस्कृत चेहरा असलेले संवेदनशील वगैरे ज्यांच्यासाठी विशेषण लिहिताना तळवलकर थकत नव्हते, अशा प्रकारचे लोक होते की नाही. का नाही अण्णाभाऊ साठ्यांना घर मिळालं, का अमर शेखांच्या कुटुंबाची वाताहत झाली. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की तुम्ही फूट सोल्जर म्हणून काम केलं पाहिजे. तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचं जे स्मारक आहे ना त्या स्मारकाचा इतिहास पहा. त्या स्मारकासाठी सुद्धा लढा उभारणाऱ्यांना पैसे गोळा करावे लागले. इतका भिकारडा समाज आहे आपला की ज्यांनी तुमच्यासाठी 4-4 वर्ष आयुष्याची घालवली, 107 माणसं मेली, एक अख्खं मोठं शहर या देशाला ताकद देणारं तुमच्या राज्यामध्ये आलं, त्या मेलेल्या माणसांचं स्मारक उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही. आणि आता तो फ्लोरा फाउंटन काय आहे, हुतात्मा स्मारक काय आहे, तुम्ही जाताना कोणालाही विचारा, कोणालाही हुतात्मा स्मारक ही काय भानगड आहे हे 1 मे शिवाय कोणाला माहीत नाहीये. म्हणजे आपला प्रॉब्लेम असा आहे की नजीकच्या इतिहासातलं आपल्याला काहीच लक्षात राहत नाही, पण ज्याच्यातलं काहीच वाचलेलं नाही ते आपल्याला सगळं लक्षात आहे. म्हणजे आता गेल्या वर्षभरामध्ये तर सातवाहन कालाचे तज्ञच निर्माण झालेले आहे. कारण अभिजातचं दुकान उघडलेलं आहे. अभिजातचं दुकान उघडल्यामुळे कवी आणि लेखकांना आतून उकळ्या फुटत आहेत की आता आपण कमिटीवर जाणार, आता फेलोशिप आहे, आता फिरता येणार. मग सरकारी खर्चाने मराठीच्या प्रेमापोटी दारू पिणं तर अपरिहार्यच आहे. हे जे लोक आहे शून्य स्वाभिमान असलेल्या समाजातले, यांच्या जीवावर तुम्हाला महाराष्ट्र धर्म उभा करता येणार नाही. रवींद्रदादा, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, ज्यांचा सत्कार झाला ते नितीन पवार आणि आमचे मित्र कॉम्रेड
तुम्ही इतक्या सातत्यानं ते महाराष्ट्र धर्माच्या बद्दल बोललाय की माझ्या भाषणाच्या 4-2 गोष्टी कमी करायला हरकत नाही अशी परिस्थिती आहे. ते आमचे मित्र किशोर डमाले, या सगळ्या मराठीच्या लढ्यातले माझे मराठी अभ्यास केंद्रातले सगळे सहकारी आणि मित्र. आम्ही सगळे लोक खूप बोलतो आहोत, 4-5 जण बोललेले आहेत. बोलणाऱ्या माणसांना आपण जेव्हा बोलतो तेव्हा खूप बोलतो हे लक्षात येतच असं नाही, पण ऐकणाऱ्या माणसांनी येतं, कारण त्यांच्या कानावर परिणाम होत असतो. त्यामुळे समाजाच्या दृष्टीनं डीजे हीच एकमेव वाईट गोष्ट आहे असं नाही. खूप सातत्यानं बोलणारे खूप लोक ही सुद्धा असू शकते, पण महाराष्ट्र धर्मासाठी एवढं सोसलं पाहिजे असं तुम्हाला प्रवीण दादांनी सांगितलेलं आहे. आणि मला आनंद याचा आहे की माझ्यानंतर आणखी 3 वक्ते आहेत, त्यामुळे लोकांना सहनशीलतेच्या टोकावर जाण्या लागण्यासाठीची जबाबदारी मला घ्यायची नाहीये. आता आमच्या आडनावाच्या बद्दलचा विनोद मगाशी हनुमंतनी सांगितला. शक्यतो आपल्या आडनावाबद्दलचा विनोद आपणच केलेला बरा असतो, म्हणजे मग इतर लोक करत नाही. आणि माझं जे आडनाव आहे ज्याच्यात मला काही चॉईस नव्हता, त्या आडनावाच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये आत्यंतिक आदरापासून आत्यंतिक तिरस्काराच्या भावनेपर्यंत सगळं आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगतो, माझ्या म्हणण्याबद्दल आणि महाराष्ट्र धर्माच्या मांडणीबद्दल काही मत बनवण्याआधी मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा वारसा सांगणारा पवार आहे. मी विकासासाठी घरं बदलणारा पवार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आयुष्यभर सत्तेच्या विरोधात काढावं लागलं तरी चालेल, पण उद्या महाराष्ट्र धर्म सांभाळण्यासाठी 2 गुजरात्यांना खांद्यावर घेण्याची माझी मानसिक तयारी. महाराष्ट्र धर्माबद्दल याच्या आधीचे 2-3 वक्ते बोललेले आहेत, आणि हेही मी तुम्हाला सांगतो. मी थोडा तुमच्यापैकी जे लोक प्रवीण दादा जसे मराठा समाजाकडनं एकूणात बहुजन समाजाकडं त्यांचा प्रवास घडला आहे, त्यांच्या किती सहकाऱ्यांचा प्रवास त्यांच्या वेगाने झालाय मला माहिती नाही, पण जर तुमचा प्रवास त्यांच्या वेगाने झाला नसेल तर तुमच्या काही भावना माझ्यामुळे दुखावू शकतात. पण दादाच इथे असल्यामुळे तुम्हाला माझं ऐकणं भाग आहे. दादांवर जो हल्ला झाला तो संभाजी ब्रिगेड या नावामुळे झाला. काही नवहिंदुत्ववाद्यांना असं वाटलं की संभाजी ब्रिगेडच्या मध्ये संभाजी असं नाव असल्यामुळे त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. तर असे लोक जे आहेत ते सध्या 6व्या मजल्यावर राहणाऱ्या पाशवी बहुमताच्या मालकाचे पिट्टे असतात, हे आता आपल्याला सर्वदूर कळलेलं आहे. हे सगळं प्रवीण दादांच्याही बरोबरच्या काही लोकांना या निमित्तानं कळलं असेल की अप्पासाहेब पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ नाव का दिलं. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव देऊन मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारखं त्याचं छशीमवी करण्याची वेळ त्यांनी त्या विद्यापीठावर आणली नाही. आणि शिवाजी हा आपल्या आतड्याचा विषय आहे, प्रेमाचा विषय आहे, या प्रकारची जाणीव त्यांनी लोकांच्या मनामध्ये ठेवली. आता मगाशी 2 मान्यवर मंडळींना जेव्हा आम्ही त्यांचा सत्कार केला तेव्हा संभाजी महाराजांचा पुतळा हातात धरण्याची जबाबदारी प्रवीण दादांनी माझ्यावर दिली होती. तो पुतळा फारच जड आहे. ज्या माणसाचा पुतळा लोकांच्याकडे देताना दिला जाणारा एवढा जड आहे, त्या माणसाचा वैचारिक, राजकीय आणि तत्वज्ञानाचा वारसा किती जड असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये आता दादांनी लोकांना पुतळा दिलाय तर आपणही घरोघरी पुतळ्यांचीच प्रतिष्ठापना करावी असं न समजता शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि एकूणच मराठेशाहीचा इतिहास नीट समजून घेण्यासाठी पुस्तकांची प्रतिष्ठापना आपण सगळे कराल असं मी गृहीत धरतो. थोडं मोकळेपणाने बोलतो. मला इथे श्रोत्यांमध्ये पुरुषांची संख्या खूप दिसते आहे. इथे आपल्या नवऱ्याच्या पार्टनर म्हणून समोर बसलेल्या प्रतिमाताई आहेत, पण त्या व्यासपीठावर यायला नको नको म्हणत होत्या. इथे बसलेल्या अनेक नवऱ्यांच्या ज्या पार्टनर आहेत त्या घरी त्यांच्यासाठी मटणाची तयारी करतायत का, आणि त्यामुळे त्यांना हे महाराष्ट्र धर्म समजून घेण्यात अडचण येते का, हे सुद्धा महाराष्ट्र धर्म जाणून घेणाऱ्या पुत्रांनी समजून घेतलं पाहिजे. आणि 50% समाजातल्या घटकाला महाराष्ट्र धर्म घरी मोबाईलवरच ऐकवायला लावायचा, यातून महाराष्ट्र धर्म हाती येण्याची प्रक्रिया आणखी 50 वर्ष पुढे लावू शकेल, हे तुम्ही लक्षात घ्या. बायकांना फक्त
स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% आरक्षण देऊन उपयोग नाही, बायकांना चळवळीमध्ये 50% आरक्षण दिलं पाहिजे, कारण बॅकलॉग तितका मोठा आहे. म्हणजे शिवसेना पक्षाच्या राजकारणाबद्दल, मनसेच्या राजकारणाबद्दल कायम लोक म्हणतात हे सन्स ऑफ द साईलचं राजकारण आहे, भूमिपुत्रांचं राजकारण आहे. ते राजकारण करणाऱ्यांना पण लक्षात येत नाही, त्याची चिकित्सा करणाऱ्यांना पण लक्षात येत नाही की हे भूमिपुत्र अधिक भूमिकन्यांचं राजकारण असलं पाहिजे, तरच ते यशस्वी होऊ शकतं. भूमिपुत्रांचंच निखळ राजकारण झालं तर फक्त दंगली होतात. भूमिपुत्र आणि भूमिकन्यांची एकत्रित राजकारणं झाली तर अधिक संवेदनशील, अधिक एम्पथेटिक अशा प्रकारची राजकारणं होतात. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा अत्यंतिक संवेदनशील आणि अत्यंतिक शांततेचा लढा काय आहे? कारण तो पुरुषांचा लढा नाही, तो पुरुष अधिक बायांचा लढा आहे. आणि त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, ज्यांना कोणाला प्रवीण दादांच्या प्रेमापोटी आणि आजच्या काळात गरज वाटते आहे असं म्हणून महाराष्ट्र धर्माबद्दल बोलावं असं वाटतंय, त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या बायकोशी आपण समतेच्या पद्धतीनं वागतो का नाही? आपल्या मुलीला आर्ट्सला ढकलून पोराला इंजिनिअरिंगला अमेरिकेत पाठवतो का? आणि मग ते सुद्धा तिच्यासाठी तर लग्नात खर्च करायचाच आहे की, अशा प्रकारची लंगडी समर्थनं देऊन करतो का? कारण तुमच्या खाजगी जीवनात तुम्ही लंगडे असाल तर तुमच्या सार्वजनिक जीवनात तुम्ही धष्टपुष्ट असण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे ज्यांना सार्वजनिक जीवनामध्ये महाराष्ट्र धर्म पुढे न्यायचा आहे, त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या मुलीला, आपल्या बायकोला नुसतं जिजाऊ वगैरे म्हणून मखरात बसवून ठेवायचं आणि नुसतं हरतालकीचा पूजा कर म्हणून सांगायचं, या प्रकारचा वेडेपणा करता येणार नाही. अशा प्रकारचा शहाणपणा जर बहुजनांमध्ये आला तर तुमचं राजकारण हे अब्राह्मणी होणार आहे. म्हणजे ब्राह्मणांनी जिथे माती खाल्ली आहे तीच माती नव्या काळामध्ये आपण खायची ठरवली तर आपण नव्या प्रकारचं नॅरेटिव्ह आणि नव्या प्रकारचा डिस्कोर्स उभा करू शकणार नाही. मगाशी एका वक्त्याने उल्लेख केला की राजवाड्यांच्या महाराष्ट्र धर्माच्या मांडणीचा प्रतिवाद राजाराम शास्त्री भागवतांनी केला. आणि राजाराम शास्त्री भागवतांची महाराष्ट्र धर्माची मांडणी किती महत्वाची आहे, राजवाड्यांची मांडणी कशी ब्राह्मणी होती याचा लेख लिहून लिहून महाराष्ट्रावर मारा करणारे आणि लोकमान्यते महात्मा अशी मालिका लिहिणारे आणि पुन्हा गरजा महाराष्ट्र असं लिहिणारे एखादे देहूकर सुद्धा महाराष्ट्र धर्माच्या विरोधी वागतात, एवढं भान आपण ठेवलं पाहिजे. आपला देहूकर एकच आहे, आपला देहूकर तोच ज्याच्या गाथा पाण्यात बुडाल्या आणि वर आल्या. आपला देहूकर तो नाही जो देहूला मुख्यमंत्र्याच्या मागे उभं राहून हिंदीची सक्ती होते तेव्हा नंदी बैलासारखा मान डोलावतो, तो आपला देहूकर नाही. त्यामुळे कोणाच्या बद्दल प्रेम दाखवायचं? आपल्या भावकीतला आहे, आपल्या आडनावाचा आहे, आपल्यात होता, आपल्या गावात आहे, वाडेश्वरला चहा प्यायला भेटतो, या धंद्यावर माणसाचं महाराष्ट्र धर्मावरचं प्रेम ठरता कामा नये. पुणेकरांना हे का सांगायला पाहिजे? कारण पुणेकरांना आपण इतरांच्या पेक्षा सर्वच बाबतीत पॉझिटिव्हली वेगळे आहोत असा समज जोपासायला आवडतं. त्यामुळे मुंबईकरांचं असं आहे की मुंबईकर हे अत्यंतिक उपयुक्ततावादी लोक असल्यामुळे त्यांना कोणाचंच काही पडलेलं नाही. ते महाराष्ट्र धर्माच्या ऐवजी उद्या टांझानियन धर्म जरी त्यांच्या समोर कोणी मांडला तरी सुद्धा ते असं म्हणतील की सकाळ संध्याकाळच्या रेल्वेच्या प्रवासात हे मॅनेज होऊ शकणार आहे का? त्यामुळे पुणेकरांची सांस्कृतिक हौस फार दांडगी असल्यामुळे तुमच्याकडनं सांस्कृतिक पाप होण्याची शक्यता पण जास्त आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. आणि यानंतरच्या काळात महाराष्ट्र धर्माबद्दल बोलताना आपण शब्दच्छल करणार नाही, पोपटपंची करणार नाही. आणि हा जो काही महाराष्ट्र धर्म आहे आपला, तो हिंदुत्वावरचा उतार आहे. म्हणजे मार्क्सनं म्हटलंय की धर्म ही अफूची गोळी आहे. आपली अफूची गोळी गुजरातमधून निघून युपीच्या मार्गे दिल्लीला गेलेली आहे. ही जी आपली अफूची गोळी आहे, या अफूच्या गोळीवरचा उतारा आपला आपण शोधायचा. हा उतारा गुजरातला शिकवण्याची जबाबदारी आपली नाही. हा उतारा कन्नड लोकांना सांगण्याची जबाबदारी आपली नाही. आपली पॅन्ट फिटत आली असताना लोकांकडे लक्ष द्यायचं तुम्हाला कारण काय आहे? म्हणजे सगळा देश सांभाळायची जबाबदारी आपल्यावर आहे. हा जो एक आपल्यातला सुजट गंध आहे मराठी माणसांचा, तो काढून जर आपण नीट विचार करायला लागलो तर आपल्याला महाराष्ट्र धर्म थोडाफार कळू शकेल. आता आपण का बोलायला लागलो महाराष्ट्र धर्माच्या बद्दल, मराठी कारणाच्या बद्दल? कारण एक आपल्याला दिसतंय की एक मोठा शत्रू आपल्या समोर आहे.
हा जो शत्रू आहे तो आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने आपण निर्माण केलेला आहे. म्हणजे तो काही पोकळीत निर्माण झालेला नाहीये. म्हणजे काँग्रेसच्या मंडळींनी खाऊजाचं धोरण निर्माण केलं, त्यातनं त्यांनी देशापुढे असं चित्र निर्माण केलं की सरकार काहीच करू शकत नाही, बाजारानेच सगळं करायचं आहे. मग बाजारानेच सगळं तयार केलं, त्यातनं आपल्याकडे सिंपल सुधा मूर्तींसारख्या बाई निर्माण झाल्या, आनंद महिंद्र सारखा दिसेल त्या ट्विटवर उत्तर देणारा विद्वान निर्माण झाला. ही आपल्याकडची नवीन विद्वान माणसं आहे. आपले अभिजन कोण आहे तर हे आपले ग्लोबल अभिजन. या ग्लोबल अभिजनांना काय वाटतं, महाराष्ट्र म्हणजे काय इनसिग्निफिकंट गोष्ट आहे, तमिळनाडू म्हणजे काय अदखलपात्र गोष्ट आहे. आणि आपला जो सगळा शिकला सवरलेला शहाणा वर्ग आहे त्यांना ती शिडी चढण्याची एवढी हौस आहे की त्यांना ती शिडी चढताना खालच्या सगळ्या पायऱ्या मोडून पडलेल्या आहेत. याच्याबद्दलचं भान तितक्या मोठ्या प्रमाणात आलेलं दिसत नाही. आता गेल्या 10-20 वर्षामध्ये तुम्हाला असं जाणवेल की आपल्या समाजामध्ये सगळ्या जातींची आंदोलनं तुम्हाला होताना दिसतात. मराठ्यांची होत आहेत, ओबीसींची होत आहेत, धनगरांची होत आहेत, आदिवासींची होत आहेत. ज्या वेळेला रिडल्सच्या आंदोलनासाठी सगळा दलित समुदाय मुंबईमध्ये गेला त्यावेळेला मुंबईकरांना फार मिरच्या जोमल्या आणि त्यांना असं वाटलं की हे कसे काय इकडे येऊ शकतात, यांनी तर गावाच्या आत पण यायचं नाहीये, हे कसे काय मुंबईत आले. म्हणून गरिबांचे महात्मा ज्योतिबा फुले आपल्या येवल्याचे, त्यांनी हुतात्मा चौक गोमूत्रानं धुवून काढला. तुम्ही कितीही फुले पगड्या डोक्यावर घातल्या तरी तुमच्या मेंदूतली कीड जात नाही. आणि हा विचार महाराष्ट्र धर्माबद्दल बोलणाऱ्या प्रत्येक बहुजनानं केला पाहिजे की आता आपल्याला माळ्यांबरोबर दोस्ती करायला पाहिजे. अरे पण तुम्हाला छगन भुजबळ सोडून दुसरा बरा माळी 12 कोटीमध्ये मिळालंच नाही का. बरा माळी, बरा मराठा, बरा धनगर, बरा वंजारी. म्हणजे वंजारी तुम्हाला फक्त मुंडेच मिळतो ज्याचा एकमेव धंदा माणसं मारून टाकणं आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण समाजामध्ये हिंसेचं नॉर्मलायझेशन केलं, समाजामध्ये दमदाटीचं नॉर्मलायझेशन केलं. म्हणजे महात्मा फुल्यांना आणि विशेषतः सावित्रीबाईंना फुल्यांच्या मृत्यूनंतर काय प्रकारचं आयुष्य जगावं लागलं हे एकदा तपासा. आणि मग नाशिक मधला फुल्यांचा भुजबळांचा जाऊन वाडा बघा. पुढच्या 50 पिढ्यांची ज्या माणसांनी सोय केलेली आहे तो तुम्हाला फुल्यांचा वारस वाटतो. ज्यांची संपत्ती मोजता मोजता ते भाजपमध्ये जाऊन पोचलेत तो तुम्हाला शाहू महाराजांचा वारस वाटतो. आणि मग या माणसांनी जेव्हा शिवशाहू फुले आंबेडकरांची नावं आता आंबेडकरांचं नाव घेणारे कोण आहेत, एक आंबेडकर जे आहेत तेच आहेत. आता त्यांच्याबद्दल आपल्याकडे टोकाची मतं आहे की ते सकाळी काय बोलतात ते संध्याकाळी आपल्याला लक्षात राहत नाही. त्यामुळे सकाळी ते असं म्हणतात की मोदीला अक्कलच नाहीये आणि संध्याकाळी ते म्हणतात की पवारांसारखा शत्रूच नाहीये. त्यामुळे आपली टोटल लागत नाही की म्हणजे बाबासाहेबांनी खूप लिहिलंय. म्हणजे बाबासाहेबांनी खूप लिहिलंय पण त्यांच्या सगळ्या इमॅन्सिपेटरी विचारांमध्ये आत्ता एक आणि नंतर एक ऑड इव्हन डेला केजरीवाल सारखं वागणं जे आहे ते इतरत्र तुम्हाला दिसत नाही. हा जो प्रॉब्लेम आहे हे आमचे पुढारी आहेत, हे आमचे मुखंड आहेत. मग आमच्याकडे काय होतं लोकांचं की आमचा अभिजन तयार झाला पाहिजे. आमचा अभिजन आमची भाषा बोलणार आहे. पण अभिजन तो ब्राह्मणांमधला असू द्या, मराठ्यांमधला असू द्या, दलितांच्या मधला असू द्या, अभिजन काय म्हणतो, कुठल्या कमिटीवर घेतायत मला आणि त्या कमिटीवर घेतलं मला तर जाण्या येण्याचं सेकंड एसीचं भाडं मिळणार आहे का. आणि कॉलेजमधल्या विशेषतः प्राध्यापक या जमातीबद्दल मी तुम्हाला सांगतो, माझा खाजगी अनुभव आहे त्यांच्याबद्दल म्हणून, की 3 दिवसाची ड्युटी मिळण्याची शक्यता आहे का. म्हणजे आपलं सगळं पुरोगामित्व, आपलं सगळं समाजावरचं प्रेम हे त्या मंत्र्याला एखाद्या गोचिडाप्रमाणे चिकटलेल्या फोटोमध्ये आहे. अशा प्रकारची स्वाभिमान शून्य माणसं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्रात आपण खोऱ्यानं निर्माण केली. त्या पोकळीमध्ये आज आपण महाराष्ट्र धर्माबद्दल बोलतो आहोत. मग महाराष्ट्र धर्माबद्दल बोलताना आपल्याला काय केलं पाहिजे, जे बदमाश आणि वांड आहेत त्यांना वेगळाच रस्ता दाखवला पाहिजे. उद्या त्यांचं मतपरिवर्तन होईल, आपण सगळ्यांनाच समजून घेतलं पाहिजे असं म्हणून एखाद्या नांदेडच्या टग्याला परत घेता कामा नये.
तो विकासासाठी कुठेतरी गेला आहे तर तो तिथनच जवळच्या नदीमध्ये निघून जावा अशी व्यवस्था केली पाहिजे. पुन्हा त्याला पुरोगामित्वाच्या प्रवाहात आणत बसता कामा नये. म्हणजे महाराष्ट्र धर्म जर उभा करायचा तर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोतच बदलला पाहिजे. म्हणजे सेना मनसे तुम्हाला नको आहे का? तर नको आहे. ते का नको आहेत आपल्याला? लोक काय म्हणतात, अरे ते मारहाण करतात, ते मारहाण करतात, बरोबरच आहे. पण जे ग्रामीण सरंजामदार आहेत त्यांचा कुठला तरी 10वा PA एखाद्या बांधाला बांध लागला म्हणून गावातल्या दलिताला कसा वागवतो? त्यासाठी मारायला जाण्यासाठी एखादा पाटील एखादा पवार लागत नाही, त्यांचा 10वा PA पण पुरतो आहे. ही जी सरंजामदारांची मानसिकता आहे, म्हणजे आम्ही आमच्या गढ्या पण जपणार आणि आम्ही महाराष्ट्र धर्म पण पाळणार, असली थुकपट्टी चालणार नाही. तुमच्या गढ्या तुम्ही पाडल्या पाहिजे, नाहीतर तुमच्या गढ्यांना जशी जेनझीनं आता नेपाळमध्ये खंत्या लावल्यात, इथली पोरं तुमच्या पण गढ्यांना खंत्या लावतील. थोडी वाट बघा. त्यामुळे महाराष्ट्र धर्म यानंतरच्या काळातला जर उभा राहायचा असेल, म्हणजे सगळ्यांनी, आता काय झालंय, विचारवंत सगळे आपापल्या जातींमध्ये लोकांनी वाटलेले आहे. म्हणजे कार्यकर्त्यांनी वाटलेले आहेत, चळवळी चालवणाऱ्यांनी वाटलेत, प्राध्यापक मंडळींनी वाटलेले आहेत. तुम्ही प्राध्यापकांचं चेक करा, प्रतिमाताई सांगू शकतील तुम्हाला. प्राध्यापकांचे PhDचे विषय सुद्धा आणि चॅनलवाल्यांनी सुद्धा. चॅनलवाल्यांचं मी म्हटलं का नाही माहितीये, ह्यांची फार दोस्ती आहे त्यांच्याशी. आणि चॅनलवाल्यांचा आणि त्यातल्या मुखंडांचा माणूस या लेवलला विचार करावा की नाही याच्याबद्दल अजून माझ्या मनामध्ये शंका आहे. तर हे तुम्हाला असं दिसेल की विचारवंत म्हणजे प्राध्यापकांचं सुद्धा संशोधनाचे तुम्ही विषय बघितला तर तुम्हाला फार अपवादाने एखादा मराठा बाबासाहेबांच्या आणि फुलेंच्या विचारांची तुलना करताना दिसेल. तो मध्ये मध्ये काहीतरी पाचर मारून शिंदेचं जरा करून बघूया का, मग राणा चव्हाणांचं थोडंफार जमतंय का, आपल्यातले पडतात ते. म्हणजे आपल्यातले पडतायत म्हणून आपलीच माणसं गोळा करायची, हा शुद्ध ब्राह्मणी व्यवहार आहे. तुमचं आडनाव पवार असेल नाही तर कांबळे असेल ना तर काही असेल, जोपर्यंत तुमच्या विचारांच्या कक्षा जातीच्या पलीकडे जात नाहीत आणि जो डिकास्ट होणं हा बऱ्याच ब्राह्मो समाजवाद्यांचा आणि ब्राह्मो कम्युनिस्टांचा आवडता छंद आहे. पण तुम्ही डिकास्ट होता असं म्हणता आणि तुमच्या वर्तनातनं विचार प्रक्रियेतनं डिकास्ट होणं दिसतं. या दोन जमीन आसमानाचा फरक असलेल्या गोष्टी आहे. तुम्ही फार गळ्यात बिल्ले फिरवून मी डिकास्ट झालो कारण मी त्या जातीतल्या बाईशी लग्न केलं, पण तिच्याशी तू माणसासारखं वागला आहेस का? तर हे जे आहे हे लक्षात घेतल्याशिवाय समाजाच्या सगळ्या थरामध्ये आपल्याला महाराष्ट्र धर्माचा विचार नीट करता येणार नाही. राजवाड्यांचा मगाशी उल्लेख झाला, राजाराम शास्त्री भागवतांचा उल्लेख झाला. इथे मगाशी शिवाजी महाराजांच्या बद्दल बरंच बोललं गेलंय. मला वाटतं आरा कुलकर्ण्यांच्या एका पुस्तकामध्ये येसुबाईंच्या तोंडचं वाक्य आहे की शिवाजी महाराजांना काय प्रकारचा महाराष्ट्र हा होता, काय करायचं होतं, मराठीयांचे गोमटे करावे असं त्यांना करायचं होतं. आता हे जे मराठीयांचे गोमटे करायचे आहे ते मराठी लोकांचं करायचं आहे. त्या काळामध्ये मराठा हा शब्द जसा भूगोलवाचक वापरला जात होता तसं करायचं आहे का आत्ताच्या काही मराठा पुढाऱ्यांना वाटतंय तसं 96 कोळी मराठ्यांचंच भलं करायचं होतं. आता किमान महाराजांना एवढं तर करायचं नव्हतं, कारण महाराजांना वात आणणाऱ्या लोकांमध्ये 96 कोळी मराठ्यांचं प्रमाण फार मोठं आहे. म्हणजे महाराजांना आणणारे आणि चव्हाण साहेबांना आणणारे, पण हे त्या दोघांमधलं प्रॉब्लेमली एकमेव कॉमन गोष्ट आहे. आता या परिस्थितीमध्ये आपण महाराष्ट्र मिळवला 4 वर्षाच्या संघर्षाने मिळवला. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण तापायला वेळ घेतो, समाज म्हणून तापलो की भरपूर तापतो आणि एकदा जॉब प्रोफाईल पूर्ण झालं की नंतर आपण पुढची असाइनमेंट आपल्या घरी येईपर्यंत बसून राहतो. त्याला 10, 20, 25, 50 किती वर्ष लागू शकतात. म्हणजे आता संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढल्यानंतर इतक्या सहजपणाने मराठी लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समिती नेस्तनाबूत करून सगळं सेनेच्या हातात का बरं सोपवलं असेल? म्हणजे प्रॉब्लेम सेना प्रभावी झाली हा नाहीये, प्रॉब्लेम महाराष्ट्र धर्म आणि मराठीकरणाचं काम करण्यासाठी सेना आपल्याला संयुक्त महाराष्ट्र समितीपेक्षा जास्त लायक वाटली आहे. का नाही आपल्याला डांगे जास्त लायक वाटले? का नाही SM आपल्याला जास्त लायक वाटले? का नाही नावा पाटील आपल्याला जास्त लायक वाटले? याचं साधं कारण असं आहे की आपण युद्धामध्ये मनपूर्वक लढणारे पण त्यानंतर त्याच्या मागचा पुढचा नीट विचार करणारा समाज आहोत, न विचार करणारा समाज आहोत. आता 65 वर्षांनी आपल्या देशामध्ये मोठा बदल झालाय.
आणि त्या बदलामध्ये तुम्हाला असं दिसेल की काँग्रेस नावाचा जो पक्ष स्वातंत्र्याच्या पूर्वी होता त्याला लोक अम्ब्रेला पार्टी म्हणायचे, सगळे डावे उजवे लोक होते. आता त्यातले जे सरंजामदार मंडळी होती त्यांचं काँग्रेसवर हळूहळू इतकं वर्चस्व झालं की तुम्ही 1990 पासून 2014 पर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या समित्यांवरची माणसं जर बघितलीत तर त्यात किमान 50% माणसं ही तेव्हा बेळात बसलेली आणि 2014च्या स्वातंत्र्यानंतर जागी झालेली RSSची माणसं आहे. म्हणजे काँग्रेसवाल्यांना महाराष्ट्राचा विकास RSS वाल्यांच्या खांद्याला खांदा लावून करायचा होता. हे जे आहे आता ह्याच्यामध्ये आता हनुमंत पवार मला म्हटलं होतं, बघा माझं बोलून झालं नंतर हा बोलतो, आता मी उत्तर कसं देणार, तुमच्या बाजूने मीच देतो की तुमच्यासारखे चांगले काँग्रेसवाले तेव्हा होतेच, पण तुमच्यासारखे चांगले काँग्रेसवाले हे त्यावेळेलाही परिघावर होते आणि टगे काँग्रेसवाले तेव्हाही मुंबईतल्या भांडवलदारांच्या सोबतच होते. आता तुम्ही मुंबईतल्या भांडवलदारांच्या सोबत राहून गिरण्या बंद पाडाल, गिरण्यांच्या जमिनींवर मॉल उभे कराल, गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कर्जतपर्यंत जमिनी मिळू देणार नाही आणि तरी सुद्धा तुम्ही असं म्हणाल की महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचा पक्ष काम करत आहे, तर काहीतरी तुमचा केमिकल लोचा आहे. ज्या दोन पक्षांनी महाराष्ट्रातल्या मुंबई शहरातल्या गिरण्या त्यांच्या डोळ्यात एकच संपवल्या आणि त्या गिरण्या संपवल्याच्या नंतर तिथला कामगार नेस्तनाबूत झाला आणि मुंबई हळूहळू गुजर मारवाड्यांची एका बाजूला आणि उत्तर भारतीयांची दुसऱ्या बाजूला व्हायला लागली, त्यांच्या पापाची फळं त्यांच्या पदरात घातल्याशिवाय नवा महाराष्ट्र धर्म तुम्हाला उभा करता येणार नाही. आता प्रश्न असा आहे की 2014च्या या तथाकथित नव्या स्वातंत्र्याच्या नंतर हे जे भाजपचे आणि संघाचे लोक सत्तेत आलेले आहे, बरेच लोक म्हणतात नाही पण ते विकास केंद्रीय आहेत ना, त्यांना विकासामध्ये रस आहे. आणि त्या आता परवा देवेंद्र फडणवीसांचा इन्फ्रामॅन म्हणून त्यांच्या मोठमोठ्या जाहिराती आल्या आणि अक्षरशः 100 फुटावर त्यांच्या देवाभाऊ नावाने होर्डिंग लागलेले आहे. ह्याला साधारणपणे किळसवाणी गोष्ट असं म्हणतात, पण किळसवाणी गोष्ट ही किळसवाणी आहे हे कळण्यासाठी सुद्धा तुमचा बौद्धिकांशी संबंध नसण्याची गरज असते. तर हा जो सिरियस प्रॉब्लेम आहे त्यांचा, आता काय प्रश्न आहे की इथल्या मराठ्यांनी, इथल्या ओबीसींनी, इथल्या दलितांनी 50-60 वर्षाच्या साचलेपणाच्या राजकारणामध्ये जी काही एकत्रित माती खाल्ली आहे त्यातनं लोकांना असं वाटलं ह्यांनाही संधी देऊन बघू, हे तरी काहीतरी करतील. मग त्यांनी काय केलं, मोपलवारला सोबत घेऊन समृद्धी महामार्ग केला, अंबानी शेठच्या मदतीसाठी अटल सेतू बनवला, आता वाढवण बंदर बनवायला घेतलं, मग 4थी मुंबई बनवतील. मग कबुतरांचं प्रेम हे त्यांना माणसांच्या प्रेमापोटी जास्त महत्वाचं वाटायला लागलं आणि कबुतर जगणं कसं आवश्यक आहे हे आपल्याला सरकार पटवायला लागलं. हा जो बदललेला नॅरेटिव्हचा भाग आहे, या बदललेल्या नॅरेटिव्हच्या पोटात काय आहे तर भाषिक आयडेंटिटी महत्वाची नाहीये. एकच आयडेंटिटी या देशामध्ये चालेल, ती धर्माची आयडेंटिटी आहे आणि ती आयडेंटिटी गोळवलकरांपासून आलेली आहे, बंच ऑफ थॉट्स पासून आली आहे. एक देश, एक भाषा, एक संस्कृती, या सगळ्यामध्ये हे सगळं लोकांच्या मनामध्ये रुजतं आहे. आणि याचं एक आर्थिक कारण, तुम्ही पॉलिटिकल इकॉनॉमी मधलं कारण तुम्ही लक्षात घ्या की खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सरप्लस पैसा 91 सालापासून लोकांच्या हातामध्ये आला. ते सगळे लोक काँग्रेसच्या व्यवस्थेचे लाभार्थी आहेत. काँग्रेसचे आजच्या घडीला कट्टर शत्रू कोण आहेत, ज्यांचं काँग्रेसने भलं केलंय ते सगळे लोक आहेत. कॉर्पोरेट मधले लोक आहेत, बँकांमधले लोक आहेत. आणि आज काँग्रेसला कोण मदत करतंय, ज्यांना काँग्रेस पाणी पुरवू शकली नाही ते झोपडपट्ट्यांमधले लोक काँग्रेसच्या बाजूला आहे. जेव्हा कधी हिंदू राष्ट्रावर पडदा पडेल आणि काँग्रेसवाल्यांकडे पुन्हा सत्ता आली तर त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की 91 सालानंतरच्या खाऊजाच्या राजकारणानंतर आपण काय प्रकारची अस्तरीतले निखारे पोचले आणि त्यातले कोण लोक आपल्या सोबत राहिले आणि अंतिमतः आपली सत्ता पुन्हा आणण्यासाठी कोणत्या माणसांनी मदत केलेली आहे. वंचितांच्या परिघावरचे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या सोबतच तुम्हाला महाराष्ट्र धर्म उभा करता येतो. आपण एक लक्षात घेऊया की आपल्याला गेल्या 10-15 वर्षात ह्या सगळ्या मंडळींनी आपण आणि ते या प्रकारच्या विभागणीमध्ये नेलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये, साताऱ्यामध्ये, बेळगावमध्ये, या सगळ्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये
मनोहर कुलकर्णी सारखा माणूस इतका प्रचंड प्रबळ कसा होतो? त्याचे पाठीराखे कोण आहेत? त्याचे पाठीराखे 2 पाटील आहेत. त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी मनोहर कुलकर्णीला एवढं मोठं केलं. आता त्याचं भूत इतकं मोठं वाढलेलं आहे आणि आता तो संघ भाजपच्या नॅरेटिव्हसाठी इतका मोठा झालेला आहे की तो यांना फाट्यावर मारू शकतो आणि कदाचित परिस्थिती अगदी वाहताबाहेर गेली तर तो उद्याचा महाराष्ट्र भूषण आहे. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही मराठी माणूस म्हणून आणि हिंदू म्हणून एका वेळेला राहू शकत नाही. आणि म्हणून उगाच शब्दच्छल करून नाही हे हिंदवी स्वराज्य आहे, नाही ते हिंदूंचं आहे, ते तेल्या तांबोळ्यांचे पुढारी होते, अशा प्रकारचा शब्दच्छल न करता महानुभाव पंथाच्या काळापासून या वेगवेगळ्या खंडमंडळांमध्ये राहणारा जो माणूस आहे तो मराठी आहे. या खंडमंडळांमधल्या माणसाची मराठी ही ओळख आहे. महाराष्ट्री वसावे असं चक्रधरांनी म्हटलंय. त्यांनी ते उत्तर भारतीयांसाठी म्हटलेलं नाहीये. महाराष्ट्री वसावे हे का म्हटलंय? कारण ही सुपीक भूमी आहे, ही चांगली भूमी आहे आणि म्हणून ही भाषा अत्यंत महत्वाची आहे, हा समाज अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकारची जाणीव सातवाहनाच्या काळापासून, चक्रधरांच्या काळापासून, शिवाजी महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत तुम्हाला दिसते. महाराष्ट्र धर्म जगवायचा तर मराठी भाषा जगवण्याला पर्याय नाही. मराठी भाषा जगवायची तर मराठी शाळा, मराठी वाचनालय, या राज्यातली मैदानं, या राज्यातले लोकांचा जीव हे सगळं वाचवण्याला पर्याय नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी भगवा झेंडा घेऊन फिरेन, मी एकदम छान फेटा नेसून नववर्ष यात्रेमध्ये सहभागी होईन किंवा कमरेचा तुकडा पडला तरी चालेल पण ढोल बांधल्याशिवाय माझं मराठी पण पूर्णच होणार नाही, तर या प्रकारच्या फालतूगिरीमधून तुमचा महाराष्ट्र धर्म उभाही राहणार नाही, टिकणार तर अजिबातच नाही. जे धनदांडगे मराठी लोक आहेत त्या धनदांडग्या मराठी लोकांनी ठरवलं पाहिजे की तुम्हाला देणग्या कशाला द्यायच्या आहेत? तुम्हाला देणग्या मंडळांना द्यायच्या आहेत? तुम्हाला देणग्या शिर्डीला जाणाऱ्या लोकांना द्यायच्या आहेत का तुम्हाला देणग्या गरीब पोरांच्या शिक्षणाला द्यायच्या आहेत? त्या गरीब लोकांच्या शिक्षणाला द्यायच्या आहे. म्हणजे मुसलमान लोक त्यांच्या समुदायातल्या लोकांना मदत करतात म्हणून काही हिंदू लोकांचे अँटेना फार तापतात की हे असंच करतात म्हणून. अरे तुम्हाला कोणी थांबवलं ते करण्यापासून? तुम्हाला अष्टविनायकाला गेल्याशिवाय झोप येत नाही, तुम्हाला मानसरोवर यात्रा केल्याशिवाय आणि उत्तराखंडमध्ये तो अख्खं राज्यच एक दिवशी वाहून जाईल अशी परिस्थिती झाली तरी सुद्धा तुम्हाला गप्प बसवत नाही. पण तुम्हाला तुमच्या घराच्या शेजारची मराठी शाळा मोडून पडली तरी ती बघवत नाही. तुमच्या गावातलं वाचनालय संपलं तरी तुम्हाला काही वाटत नाही. तुमच्या गावामधल्या मराठी आडनावाच्याच माणसांना पुरेसा उपचार मिळाला नाही म्हणून ते घरातच मेले तर तुमचं हृदय द्रवत नाही. असे जे लोक आहेत ते तोतया मराठी लोक आहेत. हे फक्त आडनावाचे मराठी लोक आहेत. या तोतया मराठी लोकांपासून खऱ्या मराठी लोकांनी सावध असण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणून महाराष्ट्र धर्माचा लढा हा हिंदुत्वाच्या आहारी गेलेल्या आणि पैशाच्या मोहात गुंतलेल्या तोतया मराठी लोकांचा खऱ्या मराठी लोकांशी असलेला लढा आहे. आणि खरे मराठी लोक संख्येनं जास्त पण कॉन्फिडन्सने दुबळे आहेत. त्यांची संख्या आणि त्यांचा कॉन्फिडन्स हे जर मॅच करता आलं त्यांना तर ह्या लोकांना ते ताणून ताणून मारतील आणि त्यांना ताणून ताणूनच मारण्याची गरज आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक लक्षात घेऊया. आपल्याला लोक सारखे सांगतात की हा देश एकत्र ठेवला पाहिजे, असं तुम्ही मराठीचं राज्य, गुजरात्यांचं राज्य असं करत राहिलात तर कसं होईल? तर आपण त्यांना हे सांगायला पाहिजे की हे सगळं सांगायला तुम्हाला 75 वर्ष उशीर झालेला आहे. हे तुम्ही जिनाला सांगायला पाहिजे होतं, हे तुम्ही सावरकरांना सांगायला पाहिजे होतं आणि हे मुळात तुम्ही RSS ची स्थापना केली तेव्हाच विचार करायला पाहिजे होता की तुमची संघटना हीच मुळात देशाच्या फाळणीची जनक आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे लोक त्यांचं पाहून घेतील. आता या देशामध्ये जे जे विविध भाषांचे लोक आहेत त्यांना स्वतःचं राज्य, स्वतःचा समुदाय, स्वतःची भाषा आणि स्वतःची इसेन्शियल आयडेंटिटी जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती जर तुम्ही चेपलीत तर जे पाकिस्तानचं झालं, जे श्रीलंकेचं झालं ते अत्यंत मोठ्या प्रमाणावर भारताचं होण्याची शक्यता आहे. आपण सगळे जसे महाराष्ट्रवादी आहोत तसे राष्ट्रवादी आहोत. पण मला तुम्ही विचाराल तर महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही मूल्यांमध्ये विरोध निर्माण झाला, आंतरविरोध निर्माण झाला तर माझी पहिली ओळख महाराष्ट्र आणि मराठी आहे.
आणि या दृष्टीने आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मराठी लोकांना, तमिळ लोकांना, बंगाल्यांना तुम्ही हे नका सांगू की हे केलं की देश फुटेल. मुळामध्ये तुम्ही कसे वागलात की देश फुटेल याचा शांतपणाने विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्या पुढे 2 पर्याय आहे. नीट असा महाराष्ट्र उभा करायचा, आणि तो महाराष्ट्र कसा असेल तर तो महाराष्ट्र केवळ चकचकीत गव्हर्नमेंटच्या DGIPRच्या जाहिरातीत दिसतो तसा नाही, जेन्युइनली बरा दिसेल अशा प्रकारचा. आणि मग तो खडबडीत आहे ना, मग तिथं नाही काही ठिकाणी पाणी मिळत आहे, काही ठिकाणी बायकांवर अत्याचार होतात, काही ठिकाणी जातीबाहेर जाऊन पोरीनं लग्न केलं तर लोकांना आपल्या मुलीला आणि त्या जावयाला मारून त्यांची बॉडी एखाद्या बोरवेलमध्ये टाकण्याच्यासाठी सैराट बघायची गरज नाहीये. लोक मुळात इतके नीच आहे. तर लोकांचं हे जे नीचपण आहे हे मराठी समाजाचा अंतर्निहित भाग आहे हे मान्य करून यांना नेम आणि शेम केल्याशिवाय तुम्हाला नीट महाराष्ट्र नाही उभा करता येणार. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचा फोटो लावाल आणि मराठ्यांनी आणि ओबीसींनी, ब्राह्मणांनी आणि मराठ्यांनी, ओबीसींनी आणि दलितांनी रोटीबेटी व्यवहार केला तर घरी बोलवून त्या पोराला आणि पोरीला मारून टाकाल आणि बाबासाहेबांच्या नावानं फोटोला हार घालाल तर तुमच्यासारखे दुतोंडी आणि दुटप्पी तुम्हीच आहात. महाराष्ट्र धर्म, मगाशी सत्याचा उल्लेख झाला, सत्याच्या अखंडाचा उल्लेख झाला. महाराष्ट्र धर्माचा पाया सत्य हाच आहे. महाराष्ट्र धर्माचा पाया सामूहिक सत्य हा आहे. आणि महाराष्ट्र धर्माचा पाया पूर्व गौरवामध्ये रमणं हा नाही. ज्ञानेश्वरांनी त्यांना योग्य वाटतं ते केलं. ज्ञानेश्वरांनी संस्कृतातनं मराठीमध्ये लेखन आणलं. तुकाराम महाराजांनी लोकांना खडसावलं. चक्रधरांनी आणि महानुभाव पंथीयांनी मराठी ही तत्वज्ञानाची भाषा होईल म्हणून प्रयत्न केला. आज आपण मराठी समाजा म्हणून बाकी मोठ्या मोठ्या लांब डेंगा बारगं सोडून द्या, आपल्या घरामध्ये आपल्या मुलामुलींच्या वाढदिवसाला मराठी पुस्तकं आणावीत एवढं तरी आपल्याला कळतंय का? आपला मुलगा आणि मुलगी मराठी शाळेत गेली पाहिजे एवढं तरी आपल्याला कळतंय का? बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, फुल्यांचं नाव घ्यायचं, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं आणि सगळा व्यवहार इंग्रजी धार्जिणा करायचा आणि सगळा व्यवहार उत्तर भारतीय धार्जिणा करायचा. या प्रकारच्या दुटप्पीपणामधनं समाज म्हणून आपण बाहेर येण्याची गरज आहे. आता तुम्ही असं म्हणाल की तू एवढा घसा खरवडून बोलतोयस, आधीचे पण लोक एवढं घसा खरवडून बोलले, तर हे सगळं आम्ही का करायचं? एक असं करायचं की ज्यांच्यावर तुमचा जीव आहे ते तुम्हाला सुचवतायत, ही त्यातली प्रायमरी गोष्ट झाली. आणि मी तुम्हाला असं सुचवेन, आम्ही सगळे जे बोललेलो आहोत ते तिथे रेकॉर्ड झालंय, ते पुन्हा पुन्हा ऐका. तुम्हाला आवडलं तर, न आवडलं तरी. आणि ह्याच्यात तुम्हाला खटकणारं जे आहे तेही बोला, आवडणारं जे आहे तेही बोला. महाराष्ट्र धर्म या देशातला मरण्याचं कारण चिकित्सेचा अभाव आहे, आपण खरं मानतो. म्हणजे परिस्थिती आपल्याकडे अशी आली की आपल्याला हर्षवर्धन पाटील म्हणतात तेही खरं वाटायला लागलंय, रामदास आठवले म्हणतात तेही खरं वाटायला लागलंय, आणि भुजबळांच्या मफलरच्या आतनं जे ऐकू येतं तेही खरं वाटायला लागलंय. हा आपला प्रॉब्लेम आहे. काय म्हणलास? हा सगळ्यांना हो. काय आहे की गेल्या 2 वर्षामध्ये दादांनी ती गुलाबी जॅकेट घालून त्यांचा महाराष्ट्र धर्मच गुलाबी झाला आहे. आणि एखाद्या माणसाला शून्य विनोद बुद्धी जेव्हा असते तेव्हा तो विनोद करतो आणि म्हणतो हे विनोदी आहे बरं का. हा, दादा हा त्या कॅटेगरीतला माणूस आहे. पण तुमचा बाप जर तुमचा चुलता जर देशातला मोठा पुढारी असेल आणि तुमच्या वयाची 60 येईपर्यंत त्याने तुम्हाला चमच्याने भरवून 70,000 कोटीपर्यंत नेलं असेल तर तुम्ही अख्ख्या जगाला अक्कल शिकवू शकता. दुसरे जे आपले गृहस्थ आहेत ते सध्या खूप नाराज दिसतात दाढीमधनं सुद्धा, ते तुम्हाला असं लक्षात येईल की ते सगळ्यांचे भाऊ आहेत. बहिणींनी सावध राहावी अशा प्रकारची ही गोष्ट आहे. म्हणजे दादापासून शिंद्यांपासून देवाभाऊ पर्यंतचे 3 भाऊ जर मिळाले तर बहिणींना आपल्या आई वडिलांच्या नंतर आपली काय अवस्था होईल याची ही पूर्ण काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आहे. आता हे जे दोघं आहेत, हे दोघं काय आहेत मी तुम्हाला सांगतो. हे कमिशन एजंट आहेत. यांचा महाराष्ट्र धर्म हा कमिशन एजंटचा महाराष्ट्र धर्म आहे. बरेच लोक असं सांगतात, दादा बोललेलं चालतं ना, तुम्ही लक्षात घ्या,
असं म्हणतात की हे दोघं, एक जण फार पहाटे उठतात आणि एक रात्रभर जागतात. तुम्ही मला सांगा, तुम्ही किती वाजता उठता आणि किती वाजता झोपता याच्यापेक्षा उठता तेव्हा आणि झोपता तेव्हा कोणाचं काम करता हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर काम गुत्तेदारांचंच करणार असाल, तुम्ही जर काम भावकीचंच करणार असाल, तर तुम्ही थोडा जास्त झोपलात तर ते महाराष्ट्राच्या हिताचं राहील. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की संपूर्ण नवी जी राजकीय मांडणी आहे, त्या संपूर्ण नव्या राजकीय मांडणीमध्ये, सांस्कृतिक मांडणीमध्ये, म्हणजे मगाशी इथे दना गवाणकरांचा, अण्णाभाऊंचा वगैरे उल्लेख झाला. अण्णाभाऊ आणि अमर शेखांना ज्या प्रकारचा मृत्यू आलेला आहे, एखाद्या समाजाच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या माणसांना अपघातात मृत्यू येतो, गरिबीत झोपडपट्टीमध्ये मृत्यू येतो, आणि मग एकदम 60 वर्षांनी आपल्याला लक्षात येतं, अरे बापरे, हेच ते संयुक्त महाराष्ट्राचे हे एका नालायक समाजाचं लक्षण आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांना चिरागनगरमध्ये घाटकोपरला, मी जिथं राहतो त्या भागात, ते जवळपास उपाशी तापाशी गृहस्थ मेले. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं की नाही? चव्हाणांच्या सारखे सुसंस्कृत चेहरा असलेले, संवेदनशील वगैरे, ज्यांच्यासाठी विशेषण लिहिताना तळवलकर थकत नव्हते, अशा प्रकारचे लोक होते की नाही? का नाही अण्णाभाऊ साठ्यांना घर मिळालं? का अमर शेखांच्या कुटुंबाची वाताहत झाली? म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की तुम्ही फूट सोल्जर म्हणून काम केलं पाहिजे. तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचं जे स्मारक आहे ना, त्या स्मारकाचा इतिहास पहा. त्या स्मारकासाठी सुद्धा लढा उभारणाऱ्यांना पैसे गोळा करावे लागले. इतका भिकारडा समाज आहे आपला की ज्यांनी तुमच्यासाठी 4-4 वर्ष आयुष्याची घालवली, 107 माणसं मेली, एक अख्खं मोठं शहर या देशाला ताकद देणारं तुमच्या राज्यामध्ये आलं, त्या मेलेल्या माणसांचं स्मारक उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही. आणि आता तो फ्लोरा फाउंटन काय आहे, हुतात्मा स्मारक काय आहे, तुम्ही जाताना कोणालाही विचारा, कोणालाही हुतात्मा स्मारक ही काय भानगड आहे हे 1 मे शिवाय कोणाला माहित नाहीये. म्हणजे आपला प्रॉब्लेम असा आहे की नजीकच्या इतिहासातलं आपल्याला काहीच लक्षात राहत नाही, पण ज्याच्यातलं काहीच वाचलेलं नाही ते आपल्याला सगळं लक्षात आहे. म्हणजे आता गेल्या वर्षभरामध्ये तर सातवाहन कालाचे तज्ञच निर्माण झालेले आहेत. कारण अभिजातचं दुकान उघडलेलं आहे. अभिजातचं दुकान उघडल्यामुळे कवी आणि लेखकांना आतून उकळ्या फुटतायत की आता आपण कमिटीवर जाणार, आता फेलोशिप आहे, आता फिरता येणार, मग सरकारी खर्चाने मराठीच्या प्रेमापोटी दारू पिणं तर अपरिहार्यच आहे. हे जे लोक आहे, शून्य स्वाभिमान असलेल्या समाजातले, यांच्या जीवावर तुम्हाला मराठी महाराष्ट्र धर्म उभा करता येणार नाही. आणि म्हणून यानंतरच्या काळामध्ये मी भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. 6 महिन्यापूर्वी आम्हाला वाटत होतं की मराठी अभ्यास केंद्र बंद करावं, कारण मराठी समाजाला गरज उरलेली नाही. पण फडणवीसांनी आमचं ऐकलं. त्यांनी अत्यंत उर्मटपणाने ते 2 GR काढले. ते माघारी घेण्यासाठी आम्ही सगळे लोक भांडलो आणि ते मागे गेलो. मी तुम्हाला सांगतो, एका छोट्या लढाईतला विजय हा मोठा विजय आहे असं मानून स्वतःची फसवणूक करणाऱ्यांच्या पैकी मी नाहीये. मला असं दिसतं की आपण एक छोटी लढाई जिंकलेलो आहोत आणि आणखी शेकडो लढाया कदाचित आपण हरूच, अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरण आता आहे. जो प्रश्न मला पडतो तो किशोर ढमालेंना पडतो, तशाच प्रकारचा प्रश्न सत्यजित चव्हाणला कोकणामध्ये पडतो, तशाच प्रकारचा प्रश्न शक्तीपीठ मार्गाच्यासाठी लढणाऱ्या लोकांना पडतो, वाळवण बंदर नको म्हणणाऱ्या शशी सोनावणेला पडतो. हे जे आम्ही समान धर्म जर असू ना, तर आम्ही समान धर्म आहोत. आणि म्हणून महाराष्ट्र धर्म हे अस्मितेचं गाजर नाहीये. महाराष्ट्र धर्म हे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अर्थव्यवस्थेच्या वहनाचं हत्यार आहे. आणि ते जर आपण उभं केलंय, मला असं वाटतं की एकदाच प्रवीण दादांना मी भेटलो आणि त्या भेटीवर त्यांनी मला बोलावण्याचा धोका पत्करला. तर तो धोका अगदीच वाया गेला का काय मला माहित आहे, ते त्यांच्या मित्रांना सांगतील नंतर. आणि ह्याबद्दल दोष द्यायचा तर त्यांनी मंजुश्री पवारला दिला पाहिजे, कारण ती माझी आणि त्यांची कॉमन मैत्रीण आहे. त्यामुळे तर हे मी तुम्हाला सांगतो की हे जर उभं करायचं तर खूप पुढची 25-30 वर्ष लोकांना मेहनत करण्याची गरज आहे. आपल्या हयातीमध्ये महाराष्ट्र धर्माचा लढा यशस्वी होईल का मला माहित नाही, पण किमान आपण मरताना, आणि माझा पुनर्जन्मावर विश्वास नसल्यामुळे, आणि कदाचित असलाच पुनर्जन्म तर मी कुत्रा, गाढव म्हणून काही म्हणून जन्माला येण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्राबद्दल मला तितकंच प्रेम राहण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे पुनर्जन्म नाही असं गृहीत धरून यानंतरच्या काळामध्ये अशा प्रकारचा वारसा आपण सोडला पाहिजे की नंतरच्या पिढीला ह्या नालायकांनी काय करून ठेवलं असं वाटतं कामा नये. एवढी मिनिमम गोष्ट करावी असं मला वाटतं.
आणि एक मी तुम्हाला सांगतो, काम करणाऱ्या माणसांना खाजगीमध्ये निराश होण्याचा अधिकार आहे. जाहीरपणे त्यांनी दंड थोपटूनच फिरलं पाहिजे. मला वाटतं साधनेच्या एका अंकामध्ये यदुनाथ थत्तेंचं वाक्य आहे की जे दुबळे आहेत त्यांचा आवाज वरचाच लागतो. माझा आवाज का वरचा लागला हे तुमच्या लक्षात आलं असेल. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.